सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली MIDC तालुका मोहोळ हद्दीत बनावट देशी दारू निर्मितीच्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागानं धडक कारवाई केली। या कारवाईत 2,45,285 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिली। राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख, जिल्हाधिकारी S कार्तिकेयन यांनी आखलेल्या विविध विभागांच्या समन्वयाअंतर्गत राज्य उत्पादन शुल्कसह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त सागर धोमकर निर्देशानुसार व राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक भाग्यश्री जाधव, उपअधीक्षक सौरभ अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली। सदर कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक जयंत पाटील, AV घाटगे, दुय्यम निरीक्षक RK निंबाळकर, DR पोवार, AB सर्वदे, SB सिद, SB शेळके, SD कांबळे, विकास थोरात, दिलीप सानप, जवान अनिल पांढरे, चेतन वनगुंटी, प्रशांत इंगोले, गजानन ढब्बे, कपिल स्वामी, अण्णा करचरे, स्वप्नील आरमाळ, मंगेश मारसिंग, महिला जवान श्रीमती शेरखाने तसेच जवान वाहन चालक श्रीमती सलगर, सानप, वाघमारे, नवले, अकार्यकारी घटकावरील अधिकारी व कर्मचारी यांनी ही कारवाई पार पाडली। न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद, आज 24 तास, माढा। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।